नमस्कार. आज आपण करणार आहे लसुणी पालक. लसुणी पालकसाठी लागणारं साहित्य आहे स्वच्छ धुवून घेतलेला पालक, कांदा, लसूण, हिरवी मिरची, जिरे, लाल तिखट आणि मीठ. सगळ्यात आधी आपण पालक चिरून घ्यायचा आहे. हा आपण पालक चिरून घेतलेला आहे. आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक 5 मिनिटं हा पालक शिजत टाकायचा आहे. पालक शिजत असतानाच त्याच्याबरोबर आपल्याला 2 हिरव्या मिरच्या सुद्धा त्यात टाकायच्या. 2 हिरव्या मिरच्या आणि आता हा पालक शिजवून घ्यायचा आहे आपण. हा पालक आपल्याला झाकण न ठेवता शिजवायचा आहे. नाही त्यामुळे आपला पालक असा कलर बदलणार नाही. तो जसाच्या तसा असा हिरवागार राहील. म्हणून ह्याला झाकण ठेवायचं नाही. न झाकण ठेवताच ह्याला आपण शिजवून घ्यायचं. पालक शिजेपर्यंत आता आपण लसूण सोलून आणि बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे फोडणीला. आपला फोडणीसाठी लसूण कांदा सोलून आणि चिरून झालेला आहे. आणि आपला ही पालक ही आता शिजून तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि हा पालक मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. हा पालक आता आपण बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला. हा आपला पालक बारीक झालेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करायची आहे. ह्यातला निम्मा लसूण आपण फोडणीसाठी नंतर वापरणार आहे वरून. त्यासाठी तो आपण बारीक चिरून घ्यायचा आहे. आता पातेलं गरम करायला ठेवले आपण. त्यामध्ये आता आपण सगळ्यात आधी तेल घालून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण मग जिरे टाकायचे आहेत. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता आणि आता कांदा बघायला टाकायचा. हे चांगलं भाजून घ्यायचं. फोडणी आपली भाजत आलेली आहे. आता फोडणी भाजत असताना त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर बेसन टाकून भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पालक पातळ होणार नाही, एकदम व्यवस्थित घट्ट होईल. आता आपलं फोडणी भाजून झालेली आहे चांगली. त्याच्यामध्ये आपण आता बारीक केलेला पालक घालायचा आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्याला पाणी घालून घट्ट पातळ करू शकतो. चवीनुसार मीठ. आता ह्याला आपण चांगली उकळी फुटू द्यायची आणि शिजवून घ्यायचं. आता फोडणी पॅनमध्ये आपण वरून पालकला घालण्यासाठी फोडणी तयार करणार आहे. त्यासाठी आधी तेल घ्यायचं आहे. थोडंसं तेल कडक तापू द्यायचं. त्यामध्ये थोडेसे जिरे, बारीक केलेलं लसूण, आपल्याकडे जर अवेलेबल असेल तर 2 लाल सुक्या मिरच्या, आणि 1 चमचा अंबारी लाल तिखट. ही फोडणी चांगली भाजू द्यायची, कडक होऊ द्यायची. हा आपला तयार झालेला आहे लसुणी पालक. हा आपला तयार झालेला आहे लसुणी पालक. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.